जय हिंद मित्रांनो, टेक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी यांच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या 2022च्या परीक्षेला यातील चालू घडामोडींचा अभ्यास आपण कसा करायला हवा याचा आपल्याला थोडाफार प्रमाणात अंदाज येईल। आपण जे चालू घडामोडी घेत आहोत ते 2019 म्हणजे 21 मध्ये ज्या काही आता पोलीस भरतीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले चालू घडामोडी आपण ह्या आपल्या चालू घडामोडी अतिसंभाव्य प्रश्नांच्या विश्लेषणाच्या सीरीज मध्ये आपण घेत आहोत, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येऊ शकते की कशा पद्धतीने आपण ह्या चालू घडामोडींचा अभ्यास करायला हवा। मित्रांनो, सुरू करूयात आपल्या चालू घडामोडी या सीरीजच्या पहिल्या प्रश्नाला। आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, ज्याला आपण इंटरनॅशनल लिटरेसी डे म्हणतो, हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 18 सप्टेंबर, 28 सप्टेंबर, 8 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर। या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो 8 सप्टेंबर। हा दिवस आपण इंटरनॅशनल लिटरेसी डे म्हणून साजरा करत असतो, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस देखील म्हणत आहोत। 8 सप्टेंबरला आपण तो साजरा करत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? ऑप्शन्स आहेत औरंगाबाद, नाशिक, ठाणे आणि नागपूर। तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे नागपूर। मित्रांनो, मिहान हा जो प्रकल्प आहे हा नागपूर या शहरामध्ये आपल्याला स्थापन होताना दिसतोय। तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय की मिहानचा फुल फॉर्म काय आहे, कारण ज्या वेळेस मी आधी जे काही विश्लेषण घेतलं होतं त्यावेळेस मी मिहानचा पूर्णपणे फुल फॉर्म सांगितला होता। आता तुम्ही मला सांगायचंय कमेंट करून की मिहानचा फुल फॉर्म नेमका काय आहे। पुढचा प्रश्न आहे, सन 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन्स आहेत डेव्हिड जुलियस, बेंजामिन लिस्ट, मारिया रेस्सा आणि अब्दुल रजाक गुरनाह। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मारिया रेस्सा। 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार हा मारिया रेस्सा यांना मिळालेला आहे। यांच्यासोबत अजून एक नाव आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ते नाव देखील तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय। मारिया रेस्सा आणि अजून एक व्यक्ती होते, त्यांना 2021 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता किंवा आहे। चला पुढचा प्रश्न घेऊयात। कोविड-19 या आजारासाठी कारणीभूत असलेला SARS-CoV-2 हा व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन्स आहेत आरएनए व्हायरस, डीएनए व्हायरस, पॅरासाइट आणि प्रोटोझोआ। तर मित्रांनो, हा जो SARS-CoV-2 हा जो व्हायरस आहे, जो आपण सध्या कोविड-19 म्हणून देखील ओळखतोय, तर तो आरएनए व्हायरस या प्रकारामध्ये मोडतो। आणि आरएनएचा फुल फॉर्म आपला काय आहे, तर रायबोन्यूक्लिक ऍसिडलाच आपण काय म्हणतो मित्रांनो, आरएनए म्हणतो। आणि कोविड-19 हा जो व्हायरस आहे हा आरएनए व्हायरस या प्रकारामध्ये मोडत आहे। पुढचा प्रश्न आपला आहे की टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेलं नाही? ऑप्शन्स आहेत नीरज चोप्रा, रविकुमार दहिया, मीराबाई चानू आणि सायना नेहवाल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की टोकियो ऑलिम्पिक मध्ये सायना नेहवाल यांना एकही पदक मिळालेलं नाही। नीरज चोप्रा यांना भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे। त्यानंतर रविकुमार दहिया यांना कुस्ती या खेळ प्रकारामध्ये पदक मिळालेलं आहे। मीराबाई चानू यांना वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळालेलं आहे। परंतु सायना नेहवाल यांना टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये कोणतंही पदक मिळालेलं नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे। टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे? मी तुम्हाला आता सांगितलं होतं की टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक नीरज चोप्रा यांना मिळालेलं आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे, ज्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे भालाफेक या खेळ प्रकारामध्ये किंवा खेळामध्ये। पुढचा प्रश्न आहे की नोवाक जोकोविच टेनिस मध्ये कुठल्या देशाचा प्रतिनिधित्व करतात? जो नोवाक जोकोविच आहे, जो टेनिसपटू आहे, तो कुठल्या देशाचा आहे असं त्यांनी प्रश्न विचारलाय। ऑप्शन्स आहेत सर्बिया, स्पेन, क्रोएशिया आणि अर्जेंटिना। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्बिया। नोवाक जोकोविच हे सर्बिया या देशाचे आहेत। पुढचा प्रश्न आहे की 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्र किनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते? ऑप्शन्स आहेत निसर्ग, तोक्ते, गुलाब आणि यास। तर मित्रांनो, 2021 सालामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत जो वादळ आला होता किंवा जो चक्रीवादळ आला होता
त्याचं नाव होतं तोक्ते। आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे तोक्ते हे नाव म्यानमार या देशाने दिलेले आहे। तोक्ते हे नाव म्यानमार या देशाने दिलेले आहे। निसर्ग हा त्याच्या आधी आला होता। गुलाब देखील हा ओडिसाच्या किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि नुकताच 2021 मध्ये तोक्ते हा चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आलेला होता आणि तोक्ते हे नाव म्यानमार या देशाने दिलेले आहे। पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक मंत्री कोण आहेत? ऑप्शन्स आहेत श्री हसन मुश्रीफ, श्री राजेंद्र शिंगणे, श्री राजेश टोपे आणि श्री जयंत पाटील। तर आता सध्याचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आहेत आपले श्री राजेश टोपे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे विधानसभा जे सभापती आहेत ते सध्याचे कोण आहेत? मी पुन्हा प्रश्न वाचतो मित्रांनो की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? ऑप्शन्स आहेत डॉक्टर निलिमा गोरे, श्री रामराजे नाईक निंबाळकर, श्री नाना पटोले आणि श्री नरहरी झिरवळ। आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 श्री रामराजे नाईक निंबाळकर हे सध्याचे विधान परिषद सभापती आहेत। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ते घेण्या अगोदर आपली जी आरंभ बॅच ही 7 जानेवारी पासून सुरू होत आहे। हिचं जे नाव नोंदणी आहे जी रजिस्ट्रेशन आहे ती 1 तारखेपासून आपल्या ऍप आणि आपल्या साईटवर सुरू होणार आहे। ऍप आणि साईट बद्दल सविस्तर माहिती लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो। त्यामुळे आरंभ बॅचला जॉईंट होण्यासाठी तुम्ही 1 तारखेपासून नाव नोंदणी करू शकतात मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असणार आहे 2020 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला? ऑप्शन्स आहेत उषा मंगेशकर, विजय पाटील, उषा खन्ना आणि अरुण साधू। तर सन 2020 सालचा लता मंगेशकर पुरस्कार हा उषा मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सन 2019 चे महाराष्ट्र केसरी कोण आहेत? ऑप्शन्स आहेत बाला रफिक शेख, विजय चौधरी, अभिजित कटके आणि हर्षवर्धन सदगीर। तर सन 2019 चे महाराष्ट्र केसरी हे हर्षवर्धन सदगीर आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे आणि आपण त्या बरोबर उत्तराला टिक केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? ऑप्शन्स आपल्याकडे आहेत श्री प्रवीण दरेकर, श्री नाना पटोले, श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री नरहरी झिरवळ। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे श्री प्रवीण दरेकर आहेत। पुढचा प्रश्न आहे 56व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट डॅश डॅश होय। ऑप्शन्स आहेत भोंगा, बंद बंदीशाळा, एक सांगायचंय, अनसेड आणि यापैकी नाही। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोंगा। 56व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा आपला कोणता आहे? भोंगा हा चित्रपट हा सर्वात बेस्ट फिल्म म्हणून त्याला आता अवॉर्ड मिळालेलं आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 डॅश डॅश मध्ये पार पडलेले आहे। उस्मानाबाद, ठाणे, सोलापूर की पुणे? की सन 2020 साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते कुठे पार पडलं? तर ते मित्रांनो उस्मानाबाद या ठिकाणी पार पडलेलं आहे। आणि या उस्मानाबाद साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते? तर फादर डी ब्रिट्रो हे होते। कोण होते? फादर डी ब्रिट्रो। हे महत्वाचं आहे कारण की असा देखील प्रश्न परीक्षेला विचारला गेलाय आणि विचारला जातोय। पुढचा प्रश्न आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने डॅश डॅश या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली आहे। ऑप्शन्स आहेत स्वाईन फ्लू, कुष्ठरोग, क्षयरोग आणि कोविड-19। तर सर्वांना माहित आहे कोविड-19 या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केलेली आहे आणि हे खूप महत्वाचं आहे। मित्रांनो मागचा प्रश्न जर आपण नीट बघितला हवाला की सन 2020 सालचं जे मराठी साहित्य संमेलन आहे ते उस्मानाबादला पार पडलेलं आहे। मला तुम्हाला विचारायचंय सन 2021 सालचं जे मराठी साहित्य संमेलन आहे ते कोठे पार पडलेलं आहे आणि त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण आहेत हा तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आपण घेऊया 2020 चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? जो साहित्य नोबेल पुरस्कार आहे
तो कोणाला दिला गेलाय? ऑप्शन्स आहे पीटर हॅडकी, यापैकी नाही, कविचिती लुईस ग्लुक आणि ओल्गा टोकटजू. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कविचिती लुईस ग्लुक यांना सन 2020 सालचा साहित्य नोबेल पुरस्कार दिला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सन 2019 चा गदिमा पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन्स आहेत लता मंगेशकर, सई परांजपे, उषा मंगेशकर आणि जब्बार पटेल. तर 2019 चा गदिमा पुरस्कार हा उषा मंगेशकर यांना मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आपला आहे की 2018 चे हिवाळी ऑलिम्पिक कोठे भरले होते? ऑप्शन्स आहेत सोची, पियॉंगचॉंग, बीजिंग आणि वँकुव्हर. आणि योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे आपलं पियॉंगचॉंग या ठिकाणी सन 2018 चं हिवाळी ऑलिम्पिक ही स्पर्धा भरलेली होती. कोविड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरू केले? लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. कोणी केलेलं आहे? भारतीय सैन्य दलाने. कोणतं अभियान सुरू केलेलं आहे 27 मार्च 2020 साली? ऑप्शन्स दिले गेलेत प्रोजेक्ट प्लॅटिना, शक्ती अभियान, ऑपरेशन नमस्ते आणि ऑपरेशन मदत. तर ऑपरेशन नमस्ते हे भारतीय लष्कराने कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला मदत करण्यासाठी 27 मार्च 2020 रोजी सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न बघूयात. पॅरा ऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोणता? नीरज चोप्रा, देवेंद्र झाझरिया, सुंदरसिंग गुर्जर आणि सुमित अंतिल. त्यांनी काय विचारलंय मित्रांनो? पॅरा ऑलिम्पिक विचारलंय 2020 चं. ऑलिम्पिक नाहीये. जर ऑलिम्पिक असतं तर मग नीरज चोप्रा, आणि पॅरा ऑलिम्पिक म्हटलं तर मग कोण आहे? तर सुमित अंतिल यांना पॅरा ऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये काय मिळालेलं आहे? सुवर्ण पदक मिळालेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. अनेक मुलांनी आता झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न चुकवलाय, कारण की अनेकांनी नीरज चोप्रा हे उत्तर टिक केलेलं आहे, परंतु आयोगाने फसवलं काय इकडे की पॅरा ऑलिम्पिक त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आयोग गोंधळ निर्माण करतो, पण आपण गोंधळून न जाता योग्य उत्तर टिक करून यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 2020 चा खेलो इंडिया युथ गेम्स कोठे पार पडलेला आहे? जी आपली स्पर्धा होती खेलो इंडिया युथ गेम्स, ते कोठे पार पडलेली आहे? पुणे, सांची, दिल्ली आणि गुवाहाटी. ऑप्शन्स उत्तर असणार आहे आपलं गुवाहाटी या ठिकाणी. गुवाहाटी या ठिकाणी 2020 चं खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा पार पडलेली आहे. गुवाहाटी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या म्हणजे AICTE सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण BPRND असे म्हणतो, ने राष्ट्रीय हॅकथॉन सुरू केलेले आहे. त्या हॅकथॉनचे नाव काय? ऑप्शन विचारले हॅकथॉन 2021, मिशन 2021, मंथन 2021 आणि राष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धा. तर उत्तर असणार आहे आपलं मंथन 2021. हे कोणी सुरू केलेलं होतं? आपल्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने सुरू केलेलं होतं. आणि कोणाच्या सहकार्याने? तर उत्तर काय असणार आहे आपलं AICTE म्हणजे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या सहकार्याने हे सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न आपला असणार आहे की मित्र शक्ती हे काय आहे? ऑप्शन्स आहेत आपले भारत नेपाळ यांच्यातील सैन्य अभ्यास, भारत भूतान सैन्य अभ्यास, भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास की भारत म्यानमार यांच्यातील सैन्य अभ्यास. तर मित्रांनो मित्र शक्ती हे भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास आहे. महत्वाचं आहे कारण की सैन्य अभ्यासावर अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग ते संप्रीती असेल किंवा अजून एखादं सैन्य अभ्यास असेल, म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे की भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास कोणता आहे? तर आपला मित्र शक्ती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचं आहे की रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन्स आहेत जिनिव्हा, हेल्सिंकी, न्यूयॉर्क आणि पॅरिस. तर मित्रांनो रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा आहे. आणि महत्वाचं म्हणजे WHO म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं देखील मुख्यालय जिनिव्हा याच ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आपला खालीलपैकी यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे. ऑप्शन्स आहेत SK भदौरिया, SK सिंग, VR चौधरी आणि यापैकी नाही.
तर नुकतीच VR चौधरी यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे NHAI ज्याला आपण नाय म्हणतो या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय, फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन्स बघूयात. नॅशनल हायवे एजन्सी, नॅशनल हायवे एजन्सी ऑफ इंडिया, नॅशनल हायवे इन्स्टिट्यूशन आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. तर नायचा फुल फॉर्म आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा नायचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. पुढे बघूयात. ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? ऑप्शन्स विचारले गेले त्यांनी. महेश मांजरेकर, मधुर भांडारकर, आशुतोष गोवारीकर आणि कोकणा सेन. आणि योग्य उत्तर आहे मधुर भांडारकर हे ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे कोण होते? दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर होते. पुढचा प्रश्न विचारला गेलाय की आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत? नुकतेच त्यांची आता नियुक्ती झालेली आहे मित्रांनो. मग त्यांनी ते विचारले की आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत? ऑप्शन्स आहेत 23वे, 24वे, 25वे की 26वे. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे 25वे. आरबीआयचे शक्तिकांत दास हे 25वे काय आहेत? गव्हर्नर आहेत. आणि त्या अगोदर 24वे कोण होते? उर्जित पटेल होते. कोण होते? उर्जित पटेल हे 24वे होते. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की 23वे आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताला मिळालेली एकूण पदके आणि भारताचे पदतालिकेतील स्थान याबद्दल खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन्स आहेत 7 पदके 48वे स्थान, 6 पदके 48वे स्थान, 7 पदके 49वे स्थान आणि 7 पदके 47वे स्थान. तर 2019च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला 7 पदके मिळालेले आहेत आणि भारताचं पदतालिकेतील स्थान किती आहे? 48वे आहे. त्यामुळे भारताचं स्थान हे 48वे आणि किती पदकं म्हणली तर मग 7 पदके, ज्याला मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती 1 2 का 4. म्हणजे एक काय आपल्याकडे गोल्ड मेडल आहे, 2 आपल्याकडे सिल्वर आणि 4 आपल्याकडे ब्रॉन्झ मेडल आहेत. अशा पद्धतीने देखील आपण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस सांगितलेल्या होत्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम या 100 अग्निबाण हवेत नष्ट करणाऱ्या प्रणालीचा कोणत्या देशाने अलीकडे वापर केला? कारण महत्वाचा आहे मित्रांनो. त्यांनी प्रश्न काय विचारलाय की आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम ही कोणत्या देशाने सुरू केलेली आहे सध्या? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे चीन, अमेरिका, उत्तर कोरिया आणि इस्रायल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो. इस्रायलने सध्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम या 100 अग्निबाण हवेत नष्ट करणाऱ्या प्रणालीचा त्यांनी वापर केलेला आहे. कोणत्या देशाने? तर इस्रायल या देशाने. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे नीती आयोगाचे विस्तारित रूप काय? त्याचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन्स बघूयात. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग. त्यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे आपल्या नीती आयोगाचं काय आहे मित्रांनो? फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. पुढचा प्रश्न आहे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? आणि त्याचे ऑप्शन्स आपण बघूयात. भारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण, भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण, भारतीय संसद भवनाची नवीन इमारत आणि भारतीय वायुदलाचे. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय संसद भवनाची नवीन इमारत. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट असे म्हणत आहोत. आणि महत्वाचं म्हणजे या प्रोजेक्टचं पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट हे टाटा या कंपनीला दिलं गेलेलं आहे. महत्वाचं आहे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट टाटा कंपनीकडे आहे आणि तो कशाशी संबंधित आहे? तर भारतीय संसद भवनाची नवीन इमारत. पुढचा प्रश्न घेऊयात. युनेस्को व वार्के फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स आहेत रणजित सिंह डेसले, राजेंद्र सिंग, कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई. तर पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तराचा पर्याय आहे मित्रांनो. रणजित सिंह डिसले यांना युनेस्को वार्के फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 चा अवॉर्ड मिळालेला आहे. कुणाला? रणजित सिंह डिसले यांना. पुढचा प्रश्न
या अगोदर मित्रांनो महत्वाचं म्हणजेच काय आपलं आरंभ बॅच मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आरंभ बॅच आपली सुरू होत आहे 1 तारखेपासून आणि 7 तारखेपासून त्याचं पूर्णपणे आरंभ आपण करणार आहोत। 1 तारखेला आपलं काय असणार आहे, नाव नोंदणी म्हणजेच काय रजिस्ट्रेशन असणार आहे, कारण की आरंभ होतोय आपल्या स्वप्नांचा आणि आपल्या ध्येयाचा आणि त्यासाठी देखील आपण तयार राहिलं पाहिजे। त्यासाठी महत्वाची आपल्या बॅचची वैशिष्ट्ये काय आपण बघूयात। रोज आपण 4 तास लाईव्ह लेक्चर घेणार आहोत। आपल्याकडे एकूण 6 विषय आपण घेतोय आणि रोजचे आपले 4 तास हे होणार आहेत 1 वर्षापर्यंत रेकॉर्ड केलेले, म्हणजे तुम्ही लाईव्हला जे बघतायत ज्या वेळेस तुमची पोलीस भरती असेल म्हणजे तुम्ही 1 वर्षापर्यंत जे जे आपण लाईव्हला शिकलो आहोत ते तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकतात कितीही वेळा, त्याला आपण लिमिट ठेवलेली नाहीये, ते अनलिमिटेड आहे। त्यानंतर मॉक टेस्ट आहेत, आपल्या सराव परीक्षा आपण घेणार आहोत मित्रांनो। डाऊट क्लिअरिंग सेशन, तुम्हाला जर एखाद्या विषयात काही डाऊट असेल तर तुम्ही त्या शिक्षकांना विचारू शकता, असा देखील आपण सेशन ठेवणार आहोत, शंकेचं निरसन करण्याचा लेक्चर। त्यानंतर आहे पीडीएफ नोट्स, जे जे आम्ही तुम्हाला शिकवतोय किंवा ज्या ज्या प्रश्न आम्ही तुम्हाला लेक्चर मध्ये घेतोय ते सर्वांची पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍपवर मिळणार आहे। ऑल महाराष्ट्र रँकिंग म्हणजेच काय, तर एकाच वेळी आपल्या ऍपवर सगळ्यांची परीक्षा होणार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही आपली सर्व मुलं आहेत त्या मुलांचा स्कोर बोर्ड, त्यांची जी काही मेरिट आहे ते आपल्या ऍपवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। डिस्ट्रिक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट म्हणजे जिल्हा विषयक जी काही परीक्षा आहे ती देखील आपण घेणार आहोत, म्हणजे जो विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा आहे त्याला त्या जिल्ह्याची काय मिळणार आहे, एक प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि तो ती पूर्णपणे सोडवणार आहे। पीवायक्यू मधील म्हणजे जे काही मागील वर्षामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांचं देखील विश्लेषण आपण आपल्या या लेक्चर मध्ये घेणार आहोत। जिल्हा विशेष हा आपण लेक्चर देखील घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यावर 100 पेक्षा जास्त प्रश्न ची सिरीज देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्यावर जर एखादा प्रश्न आला तर तो आपला चुकायला नको, त्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे काय, करंट अफेअर चालू घडामोडी, कारण की चालू घडामोडी सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये विचारल्या जात आहेत, त्यामुळे चालू घडामोडीचे देखील आपण लेक्चर ह्या आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत। आता नेमकं हे प्रवेश कसा घ्यायचा, तर पहिल्यांदा 1 तारखेपासून आपले नाव नोंदणी, त्याला आपण काय म्हणतोय रजिस्ट्रेशन आपले सुरू होणार आहे। त्याची फी आपली 100 रुपये असणार आहे। तुम्ही ज्या वेळेस 100 रुपये भरणार त्यावेळेस तुम्हाला आपले सर्व डेमो लेक्चर, सर्व विषयांचे डेमो लेक्चर तुम्हाला पाहता येणार। डेमो लेक्चर जर तुम्हाला आवडले मित्रांनो तरच तुम्ही काय करू शकतात, ऍडमिशन घेऊ शकतात। आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला ते डेमो लेक्चर आवडले नाही तर तुमचे जे 100 रुपये आहेत ते तुम्हाला रिफंड मिळणार आहेत, परत मिळणार देखील आहेत। अधिक जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपला जो नंबर आहे तो आहे आपला 8233007373 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। कोर्सची फी तुम्हाला मी सांगितलेली होती 2000 रुपये, मग त्यामध्ये 100 रुपये आपले नाव नोंदणी आहे आणि 1900 रुपये आपल्या कोर्सची फी देखील आहे। 1 तारखेपासून ही सगळी जी काही आपली नाव नोंदणी आहे, जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आपलं सुरू होत आहे। त्यामुळे मित्रांनो आजच आपला प्रवेश तुम्ही काय करा, निश्चित करा। बाकी पेमेंट बद्दल सगळी माहिती आपल्या ऍपवर तुम्हाला सहज उपलब्ध मिळणार आहे। आपला ऍप लवकरच सुरू होतोय मित्रांनो। म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही आपली चालू घडामोडीची प्रश्न आहेत ती आपण आज घेतलेली आहेत, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेला कशा पद्धतीने चालू घडामोडी विचारल्या जाऊ शकतायत हाच ह्या लेक्चर मागील आपला उद्देश असणार आहे। त्यामुळे तुम्ही नीट अभ्यास करायला हवा आणि वेळोवेळी आम्ही देखील तुम्हाला चालू घडामोडींचं गायडन्स करणारच आहोत। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।